नमस्कार मित्रांनो. प्राथमिक आरोग्य केंद्र आणि उपकेंद्र किंवा इतर कोणत्याही शासकीय कार्यालयामध्ये मास्टर फाईल ठेवणे हे अत्यंत आवश्यक असते. मास्टर फाईल म्हणजेच त्या कार्यालयाचा आत्मा असतो. म्हणजे आत्मा हा शब्द दिला म्हणजे नक्कीच त्या कार्यालयाची सर्व माहिती मास्टर फाईलमध्ये असणं अत्यंत आवश्यक असते. आता मास्टर फाईलमध्ये सर्वसाधारण काय माहिती असते, तर त्या कार्यालयात येणारी जी काही आपले कामाचं स्वरूप असेल, त्या कार्यालयामध्ये असणारे अधिकारी असतील, त्या कार्यालयाच्या रिलेटेड आपल्या जेवढ्या काही समित्या असतील, त्या समितीवर असणारे आपले जे कोणी सदस्य असतील, अध्यक्ष असतील, त्यांचं या ठिकाणी नाव, संपर्क नंबर इत्यादी माहिती मास्टर फाईलमध्ये आपण सेव्ह करतो. सोबतच या ठिकाणी या मास्टर फाईलमध्ये आपण मागच्या 5 वर्षात केलेल्या कामाचा अहवाल किंवा त्याची आपण या ठिकाणी टिप्पणी देत असतो. म्हणूनच एकंदरीत आपल्या कार्यालयामध्ये आपल्या वरिष्ठांना अगदी कमी वेळेत आपल्याला जर माहिती द्यायची असेल, कमी वेळेत अचूक माहिती द्यावयाची असेल, तर यासाठी मास्टर फाईल आपली अपडेट असणं अत्यंत आवश्यक आहे. म्हणून या ठिकाणी मास्टर फाईल कशी असावी, आदर्श मास्टर फाईल कशी असावी, याची या ठिकाणी आपण माहिती घेणार आहोत. एक लक्षात घ्या, की मास्टर फाईल ही दिसायलाही सुंदर असावी, आपल्या वरिष्ठांना ती समजायलाही सोपी असावी आणि तेवढीच या ठिकाणी सुटसुटीत देखील असावी. अशीच आदर्श मास्टर फाईल कशी असावी, याची थोडक्यात आपण या ठिकाणी माहिती घेऊया. नमस्कार मित्रांनो, मी सुरेश आमटे. आपण पाहतात प्रयत्न आणि सातत्य. आपणा सर्वांना माहिती आहे, की या अगोदर आपण 2 व्हिडिओ तयार केले. त्या 2 व्हिडिओमध्ये आपण एका ठिकाणी फोटो फाईल कशी तयार करावी आणि एका व्हिडिओमध्ये पी-पी-टी म्हणजे पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनच्या माध्यमातून एखादी पी-पी-टी असेल किंवा मास्टर फाईल कशी तयार करावी, याचा व्हिडिओ ऑलरेडी आपण बघितलेला आहे. तर या ठिकाणी कशी तयार करावी याची माहिती आपण अगोदरच दिलेली आहे. तर आता आपण या ठिकाणी आदर्श मास्टर फाईल कशी असावी त्याची या ठिकाणी थोडक्यात माहिती घेऊया. आपण या ठिकाणी वेलकम पेज बघितलं. नेक्स्ट पेज असतो आपलं आपल्या कार्यालयातील अधिकारी कर्मचारी. उपकेंद्राची तुम्हाला मास्टर फाईल दाखवतो. म्हणून या ठिकाणी उपकेंद्रात असणारे अधिकारी कर्मचारी. उपकेंद्रामध्ये समुदाय आरोग्य अधिकारी हे पद असतं, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, अंशकालीन स्त्री परिचर इत्यादी पदं असतात. काही उपकेंद्रामध्ये 2 आरोग्य सेवक असतात आणि 2 आरोग्य सेविका देखील असतात. दुसऱ्या पेजवर आपण या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र येथील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची माहिती आपल्याला या ठिकाणी नोंद घ्यायची आहे. तर यामध्ये तुमच्या केंद्राच्या स्टाफमध्ये जेवढे अधिकारी कर्मचारी असतील त्यांची संपूर्ण नाव, पद आणि संपर्क नंबर इथं मेन्शन करणं अत्यंत आवश्यक असते. त्यानंतर उपकेंद्राची लोकसंख्या ही माहिती मी या ठिकाणी घेतलेली आहे. तर या ठिकाणी तुमच्याकडे जेवढी गावं आहेत त्यांची गावांची नावं घ्या, लोकसंख्या, एकूण त्यानंतर एकूण घरे, एकूण कुटुंबे अशा पद्धतीने आपल्याकडे ही संपूर्ण माहिती असली पाहिजे. आता या ठिकाणी मी एकूण वाड्या म्हणालो. तुमच्याकडे जे काही असेल, काही ठिकाणी पाडे असतात, पाडा असतो, काही ठिकाणी नगर असतात किंवा वाटेवर तुमच्याकडे त्या क्षेत्राला जे काही नाव असेल ते नाव टाका तुम्ही आणि या ठिकाणी अशा पद्धतीची माहिती तयार करून घ्या. आता आपल्या कार्यक्षेत्रामध्ये एकंदरीत आपल्या उपकेंद्राचं जे कार्यक्षेत्र आहे त्या कार्यक्षेत्रामध्ये शासकीय संस्था किती आहेत. आपल्याला डिझास्टर मॅनेजमेंटसाठी, आपत्कालीन व्यवस्थापनेसाठी आपल्याला ही माहिती अत्यंत आवश्यक असते. तर तुमच्या कार्यक्षेत्रामध्ये असणाऱ्या शासकीय संस्था यांची योग्य वेळेला योग्य नोंद घ्या. आता माझ्याकडे आश्रमशाळा नाही आहे, हायस्कूल नाही आहे आणि इतर अजून मोठे कार्यालय नाही आहे. तर आपल्याकडे जी शासकीय संस्था असतील त्यांची सर्वांची या ठिकाणी नोंद घ्या. त्यानंतर सर्वात महत्त्वाचं असतं, की आपल्या कार्यक्षेत्रामध्ये गावं किती आहेत, वाड्या किती आहेत आणि प्रत्येक वाडीची किंवा पाड्याची जी काही लोकसंख्या असेल ती लोकसंख्या आपल्याला या ठिकाणी घ्यावी लागते. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमामध्ये आपल्याला प्रत्येक घरावर एम नंबर टाकणे अत्यंत आवश्यक असते आणि एम नंबर टाकल्यानंतर आपण कंटेनर रजिस्टर मेंटेन करतो. म्हणून आपल्याला गाव, वाडी वाईज आणि एम नंबर टाकलेली लोकसंख्या अत्यंत आवश्यक असते. आता माझ्याकडे या ठिकाणी 3 गावे आहेत. वेळमगाव, मी वेळमगावची या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. इथे गावं आहेत, इथे वाड्या आहेत. त्यानंतर एम नंबर नालेवाडीमध्ये 1 पासून 125 आहे, लोकसंख्या 340 आहेत, एकूण घरे 125 आणि कुटुंबांची संख्या 132 आहे. अशा पद्धतीने मी या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आपण या ठिकाणी तुमच्याकडे जशा पद्धतीचा डाटा असेल तसा या ठिकाणी माहिती अपडेट करून घ्या, जेणेकरून आपल्याला आपल्या वरिष्ठांनी जर वाडीवाईज लोकसंख्या गावे मागितली तर आपल्याला तात्काळ देता येईल आणि एम नंबरची माहिती मागितली तरी देता येईल. इत्यादी माहिती आपल्याला लवकर देण्यास सोपी व्हावी म्हणून ही माहिती वन टाइम आपल्याला या ठिकाणी अपडेट करायची आहे. त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी दुसरं गाव बघायला गेलो तर इथे घाडेवाडी गाव आहे. घाडेवाडी या गावाचं देखील मी या ठिकाणी संपूर्ण माहिती घेतलेली आहे. तर माझ्याकडे एकूण 3 महसूल गावं आहेत. वेळम, घाडेवाडी आणि मळण अशा तिन्ही गावाची मी या ठिकाणी अपडेटेड माहिती घेतलेली आहे. आता पुढचं या ठिकाणी पेज आहे आशा सेविका यांची माहिती. तुमच्याकडे जेवढ्या आशा असतील त्यांच्या या ठिकाणी पूर्ण नाव लिहा, गावाचे नाव लिहा आणि संपर्क नंबर लिहा. ही माहिती आपल्याला वारंवार मागितली जाते, त्याच्यामुळे ही संपूर्ण माहिती आपल्याकडे असणं आवश्यक आहे. अंगणवाडी सेविकेची माहिती आपल्याकडे या ठिकाणी गावाचे नाव, अंगणवाडीचे ठिकाण, अंगणवाडी सेविकेचे नाव, त्यानंतर त्यांचा संपर्क नंबर, मदतनीसचे नाव आणि मोबाईल नंबर हे आपल्याकडे माहिती पाहिजे.
आपल्याला वारंवार अंगणवाडीमध्ये आपले कामं असतात. ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत निप्पीचं औषध असेल, सॅमची बालकं असतील किंवा इतर कार्यक्रम राबवित असताना आपल्याला अंगणवाडी सेविकेसोबत कायम आपल्याला समन्वय साधायला होतो. म्हणून ही माहिती आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. पुढची माहिती आहे शिक्षकांची. आता आपल्याला माहिती आहे की पहिले आपल्या शाळेमध्ये जास्त काम नसायचं, परंतु आता वारंवार कुठलीही मोहीम आली की आपल्याला शाळेमध्ये राबवावी लागते आणि अशा वेळेस आपल्याला उपस्थितीचा अहवाल असेल, शिक्षकाचे नाव असेल, मुख्याध्यापकाचे नाव असेल, विद्यार्थ्यांची संख्या असेल इत्यादी वारंवार माहिती मागितली जाते. त्याच्यामुळे ही माहिती आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर पुढचं पेज आहे शाळेचा पट. शाळेचा पट बघा हे तर अत्यंत महत्त्वाचं आहे. आपल्याला वारंवार शाळेचा पट मागितला जातो आणि खास करून ॲनिमिया मुक्त भारत अंतर्गत आपण या ठिकाणी 1ली ते 4थीला 4थीपासून पुढच्या विद्यार्थ्यांना म्हणजे आपण या ठिकाणी गुलाबी आणि निळी गोळी देतो ॲनिमिया मुक्त भारत अभियान अंतर्गत. तेव्हा आपल्याला पट अत्यंत महत्त्वाचा असतो आणि शिवाय आपण ॲनिमिया मुक्त भारत अभियानचा मंथ एंडला आपण जो रिपोर्ट देतो त्याकरिता आपल्याला पट आपल्याकडे असणं अत्यंत आवश्यक आहे. तुम्ही पट काढल्यानंतर या ठिकाणी तुम्ही खाली बघू शकता की मी गुलाबी गोळ्या ह्या वर्ग 1ली ते 4थीच्या आपण एकूण विद्यार्थ्याला देतो. त्याचा मी या ठिकाणी गोषवारा काढलेला आहे जेणेकरून आपल्याला लगेच करता येईल. तुम्ही देखील अशा पद्धतीने गोषवारा काढून घ्या म्हणजे आपल्याला जो मासिक अहवाल आहे तो आपल्याला सहज आणि कमी वेळेत बनवायला शक्य होईल. ग्रामपंचायत कर्मचारी ग्रामपंचायत सोबत आपल्याला समन्वय साधून विविध कार्यक्रम असेल, मोहिमा असेल, कॅम्प असेल हे घ्यावे लागतात. त्याशिवाय तेथील आपल्याला जलसुरक्षकासोबत आपल्याला पाणी नमुने, TCL नमुने, पाणी नमुने तपासणी वगैरे इत्यादीसाठी अत्यंत वेळोवेळी आपला त्यांच्यासोबत संपर्क येतो, ग्रामसेवकासोबत येतो आणि म्हणून ग्रामपंचायतचे आपल्याला कर्मचारी यांची या ठिकाणी माहिती आपल्याला या पेजप्रमाणे घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आपल्याला यांची आपल्याकडे माहिती असली पाहिजे. ही माहिती आपण वरिष्ठांना वारंवार देत असतो. तसेच खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांना आपण भेटी देऊन साथरोग बाबतीत काही त्यांना पेशंट मिळाले का, जसे की डेंग्यूचे मिळाले का, मलेरियाचे मिळाले का, गोवरचे मिळाले का, जर संशयित मिळाले असेल तर आपल्याला खाजगी वैद्यकीय व्यावसायिक यांच्या क्लिनिकला भेट द्यायची आहे. भेट देऊन आपल्याला या ठिकाणी त्यांची माहिती घ्यायची आहे. पेशंटची माहिती घेऊन आपण त्यांना गृहभेट देऊन त्यांचा फॉलोअप घेऊन त्यांची अधिक तपासणी आणि पुढील कारवाई आपल्याला करावयाची असते. म्हणून खाजगी वैद्यकीय व्यावसायिक आपल्याला माहिती ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. हा एक आपला रजिस्टर देखील आहे. त्यानंतर लसीकरण सत्र आपल्या कार्यक्षेत्रामध्ये जेवढे लसीकरण सत्र होतात त्याची आपल्याला या ठिकाणी नोंद असली पाहिजे. म्हणजे या ठिकाणी आपण लसीकरण सत्र किती पार पाडले याची नोंद घेतलेली आहे, परंतु आपल्याकडे ही माहिती असली पाहिजे की कुठल्या वाराला कोणत्या गावामध्ये आणि कोणत्या ठिकाणी लसीकरण सत्र आहे याची माहिती देखील आपल्याला मास्टर फाईलमध्ये ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. आता मित्र या ठिकाणी काही इंडिकेटर्स आहेत आणि त्याचं मागच्या 5 वर्षात कशा पद्धतीने काम झालं त्यांची या ठिकाणी माहिती दिलेली आहे. ही थोडक्यात या ठिकाणी तुम्ही फक्त बघून घ्या. इथे 0 पोलिओ घेतलेला आहे, अनुक्रमांक, सण, वर्ष, वार्षिक उद्दिष्ट साध्य केलेलं आणि टक्केवारी इत्यादी आपण फक्त या ठिकाणी 4 ते 5 कॉलम घेतलेले आहेत. त्यानंतर BCG आहे. अशा पद्धतीनं पेंटा 3, OPV 3, त्यानंतर रोटा 3, PCV 3, PCV बूस्टर, OPV बूस्टर इत्यादी माहिती आपण या ठिकाणी घेतलेली आहे. त्यानंतर 10 वर्ष, 16 वर्ष अशा पद्धतीचं आपण इंडिकेटर घेतलेलं आहे. ही सर्व इंडिकेटर तुम्हाला तुमच्या मास्टर फाईलमध्ये घेणं अत्यंत आवश्यक आहे. पुढे बघायला गेलो तर ANC नोंदणी, तुमचं टार्गेट वगैरे किती टक्केवारी साध्य झालेलं आहे. कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया हे देखील इंडिकेटर अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यानंतर निरोध आहे, तांबी आहे, ओरल पिल्स आहे, जननी सुरक्षा योजना आहे, प्रधानमंत्री मातृत्व योजना आता आपल्याकडे नाही, परंतु होतं तेव्हा आपल्याला आता मागच्या 5 वर्षाची माहिती ठेवायची असल्यामुळे हे इंडिकेटर आपल्यासोबत पुढील 5 वर्ष राहणार आहे. राष्ट्रीय क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, तर जन आरोग्य समिती आपण स्थापन केलेली आहे. तर जन आरोग्य समितीचा एक शासन निर्णय आहे. त्या शासन निर्णयाप्रमाणे तुम्ही या ठिकाणी तुमची जन आरोग्य समिती तयार करून घ्या आणि समिती तयार झाल्यानंतर इथे आपल्याला वेळोवेळी जे आपले जे कोणी याच्यातले सदस्य वगैरे अध्यक्ष सचिव बदलत असतील त्यांचे योग्य ते बदल करून आपल्याला हे पेज किंवा ही समिती अपडेटेड ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. याच्यामध्ये अनुक्रमांक, सदस्याचे नाव, समितीतील पद, मुद्दा, मोबाईल नंबर इत्यादी माहिती घेणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर गुणवत्ता पडताळणी समिती, आपण या ठिकाणी उपकेंद्राला जी आशांची किंवा गुणवत्ता पडताळणी एक समिती आहे त्या समितीची आपण या ठिकाणी दर महिन्याला मीटिंग घेतो. आपली जेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र येथे मासिक रिपोर्ट मीटिंग असते त्याच्या अगोदर आपण या ठिकाणी उपकेंद्राला मीटिंग घेत असतो आणि त्याला आपण गुणवत्ता पडताळणी समिती म्हणतो. इथे आपण एकत्रित माहितीचं संकलन करतो, कोणी कशा पद्धतीची माहिती घेतलेली आहे आणि सगळ्या आकडेवारीचं एकत्रीकरण करून आपण प्रहा केंद्र येथे अहवाल सादर करत असतो. तर गुणवत्ता पडताळणी समिती अत्यंत महत्त्वाची असते. ही समिती स्थापन करून प्रत्येक महिन्याला याची सभा घ्यावी लागते आणि घेतलेल्या सभेचं इतिवृत्त घेऊन त्या सभेला कोण कोण उपस्थित होतं त्यांच्या सह्या देखील आपल्याला घेऊन सदरचं प्रोसाइडिंग जपून ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ही प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ठिकाणी असते.
आणि त्यामध्ये आपला आरोग्य कर्मचारी आपण असतो आणि सचिव आपल्या आशा असतात. याच्यामध्ये आरोग्य सेविका, आरोग्य सेवक हे देखील सदस्य म्हणून असतात. याचे अध्यक्ष या ठिकाणी त्या ग्रामपंचायतचे सरपंच असतात. यामध्ये अनुक्रमांक, अधिकारी कर्मचाऱ्याचे नाव, समितीतील पद, हुद्दा आणि मोबाईल नंबर इत्यादी माहिती आपल्याकडे असली पाहिजे. ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समितीची ज्या मीटिंग्स होतात त्या मीटिंगचं एक प्रोसाइडिंग देखील आपल्याला उपकेंद्राला जतन करून ठेवायचं आहे. आपण देखील उपस्थित राहायचं आहे आणि त्यांच्या प्रोसाइडिंगला आपली उपस्थित असल्याबाबतची आपली साईन असणं अत्यंत किंवा सही असणं अत्यंत आवश्यक आहे. परत ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा व स्वच्छता समिती ही दुसऱ्या उपकेंद्राची आहे. म्हणजे जेवढ्या ग्रामपंचायतीत तेवढ्या आपल्याला या ठिकाणी ग्राम आरोग्य पोषण पाणी पुरवठा स्वच्छता समिती आपल्याकडे असतात. जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन समिती आपल्याकडे 2 योजना आहेत. एक कायाकल्प आणि NQS. यामध्ये आपण जेव्हा सहभाग घेतो तेव्हा आपल्याला जैविक वैद्यकीय कचरा व्यवस्थापन समिती स्थापन करणं आवश्यक आहे आणि त्यामध्ये मग सॅनिटायझेशन असेल, स्वच्छता असेल, निर्जंतुकीकरण असेल इत्यादी बाबतीत आपल्याला ही कमिटी स्थापन करणं आवश्यक आहे आणि कमिटी स्थापन केल्यानंतर आपण प्रत्येकाला जबाबदारी देतो. यांची देखील दर 3 महिन्यातून मीटिंग होते आणि त्यांचंही इतिवृत्त लिहून ठेवून त्या मीटिंगला कोण कोण उपस्थित होते त्यांच्या सह्या देखील घेऊन ठेवणं अत्यंत बंधनकारक असतं. त्यानंतर ग्रामपंचायतचे पदाधिकारी घ्यायचे आहेत आपल्याला, म्हणजे सरपंच, उपसरपंच असतील आणि सर्व सदस्य. वारंवार आपण जेव्हा या ठिकाणी मोहीम राबवतो किंवा एखादी योजना राबवतो, एखादा कार्यक्रम राबवतो, तेव्हा आपल्याला ग्रामपंचायतीचे सरपंच असतील, उपसरपंच असतील, सदस्य असतील यांची मदत घेणं आपल्याला भाग पडते आणि त्यांच्या मदतीने आपण सदरच्या योजना यशस्वी राबवू शकतो. मग आपल्याकडे प्रत्येक गावामध्ये जर आपण यांची मदत घेतली, पदाधिकारी साहेबांची जर आपण मदत घेतली तर आपल्याला सदरचा कार्यक्रम राबविण्यास मदत होते. म्हणून आपण ग्रामपंचायतच्या पदाधिकाऱ्यांसोबत चांगला समन्वय ठेवला पाहिजे. त्यांचा आपल्याकडे संपर्क नंबर आणि इत्यंभूत सगळी माहिती देखील असणं अत्यंत आवश्यक आहे. त्यानंतर ग्रामपंचायत पदाधिकारी मळण, माझ्याकडे 2च ग्रामपंचायत, त्यामुळे दोन्ही ग्रामपंचायतीची माहिती या ठिकाणी आपण बघू शकता. TB फोरम समिती ग्रामपंचायत वेळा ही समिती आपल्याकडे नव्हती, परंतु आता 1 वर्षा अगोदर महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक आलंय आणि त्या परिपत्रकानुसार प्रत्येक ग्रामपंचायतीला आपल्याला TB फोरम समिती या ठिकाणी स्थापन करायची आहे. त्याच्यामुळे या ठिकाणी आपण ही समिती स्थापन केलेली आहे. याच्यामध्ये अध्यक्ष हे सरपंच असतात. TB मुक्त ग्रामपंचायत करण्यासाठी ही समिती अत्यंत महत्त्वाची आहे. म्हणून आपण या समितीच्या आधाराने आणि यांची मदत घेऊन आपण जास्तीत जास्त क्षयरोगी शोधायचे असतात आणि ती औषधोपचाराखाली आणून त्यांना बरं करायचं असतं आणि झिरो क्षयरोग हे मोहीम राबवून आपल्याला या ठिकाणी ग्रामपंचायत मुक्त या ठिकाणी करायचं आहे. या ठिकाणी मित्र या मास्टर फाईलमध्ये जेवढी अत्यावश्यक माहिती होती ती मी या ठिकाणी ॲड करण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता याच्यामध्ये मी अगोदरच सांगितलं की आपापल्या परिसरानुसार बदल असू शकतो. त्याच्यामुळे तुमच्याकडे जे काही वेगळे इंडिकेटर्स आहेत ते तुम्ही तेवढे पेज ॲड करू शकता. परंतु ही तरी प्राथमिक लेवलला एवढी माहिती मास्टर फाईलमध्ये असणं अत्यंत आवश्यक आहे. तर हा छोटासा व्हिडिओ होता. या व्हिडिओमध्ये आपण आदर्श मास्टर फाईल कशी असावी आणि ती कशी तयार करावी याचा व्हिडिओ आपण अगोदरच तयार केलेला आहे. तर अशा पद्धतीनं कलरफुल मस्त सुंदर पद्धतीने तुम्ही या ठिकाणी मास्टर फाईल तयार करा. केल्यानंतर इथे लोगो दोन्ही बाजूंना लोगो द्या, मस्त सुंदर वाटेल आणि प्रत्येक पेजवर या ठिकाणी तुम्ही अशा पद्धतीचे मनी लिहू शकता. लवकर निदान, लवकर उपचार, क्षयरोग होईल हद्दपार. तुम्ही बघू शकता की प्रत्येक पेजवर मी या ठिकाणी मनी दिलेला आहे आणि डिफरंट लोगो दिलेले आहेत. या लोगोमुळे ही सुटसुटीत आणि मस्त दिसते आणि खाली जेव्हा आपण ही मन लिहितो त्याच्यामुळे हे अट्रॅक्टिव्ह दिसते. आम्ही दोघे आमचे दोन, आमच्यासारखे सुखी कोण. अशा पद्धतीचे आपण या ठिकाणी मनी टाकून याला अट्रॅक्टिव्ह करू शकतो, कलरफुल करू शकतो. अशा पद्धतीची ही मास्टर फाईल होती. आपणास मित्र ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आपणास ही जर माहिती आवडली असेल तर आपल्या आरोग्य कर्मचारी या ग्रुपवर या व्हिडिओला शेअर करा आणि लाईक करा, कमेंट करा आणि अशीच आपणास महत्त्वपूर्ण माहिती हवी असेल तर या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. थँक्यू, धन्यवाद.